मंठा तालुक्यातील डोकसळ हद्दीतील एका अवैध जुगार अड्ड्यावर मंठा पोलिसांनी छापा मारला असून सदर कारवाईत एकूण 3,680,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। घटनेची सविस्तर माहिती अशी की दिनांक 24 डिसेंबर रोजी 5 वाजेच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक श्री संतोष माळगे पोलीस ठाण्याला हजर असताना त्यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की मौजे डोकसळ तालुका मंठा येथे रोड लगत एका कापसाच्या शेतामध्ये काही इसम गोलाकार बसून 52 पत्त्यावर पैसे लावून जुगाराचा हार जीतचा खेळ खेळत व खेळवीत आहेत अशी खात्रीदायक बातमी मिळाल्याने सदरची माहिती पोलीस उपनिरीक्षक माळगे यांनी पोलीस निरीक्षक श्री रवींद्र निकाजे यांना देऊन त्यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक माळगे यांनी स्टाफ सह सदर ठिकाणी जाऊन ठीक 5:40 वाजता अचानक छापा मारला असता सदर कारवाईमध्ये त्यांनी एकूण 3,680,000 रुपये त्यात रोख रक्कम व जुगाराचे साहित्य मोटरसायकल जप्त करून 5 आरोपी विरुद्ध पोलीस ठाणे मंठा येथे गुन्हा दाखल केला आहे। सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक जालना श्री अजय कुमार बंसल, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक जालना आयुष नोपानी, उपविभागीय पोलीस अधिकारी परतूर श्री दादाहरी चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र निकाजे, पोलीस उपनिरीक्षक संतोष माळगे तसेच पोलीस अंमलदार संतोष बनकर, मांगीलाल राठोड, मनोज काळे, राजू राठोड, असराम मदने, तुळशीराम बिजुले यांनी केली असून अधिक तपास पोलीस अंमलदार राजू राठोड हे करीत आहेत। महाराष्ट्र वाईब